नमस्कार. अमोक्स म्हणजे महाराष्ट्र राज्य स्त्रीरोग संघटना याच्या अंतर्गत त्याचे अध्यक्ष डॉक्टर किरण कुर्तकोटी सर, सेक्रेटरी डॉक्टर बिपिन पंडित सर, अमोक्सच्या एमटीपी आणि फॅमिली वेलफेअर कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रचना जाजू मॅडम आणि पब्लिक अवेअरनेस कमिटीच्या प्रमुख डॉक्टर रेवती राणी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या माहिती आमची आणि निवड तुमची या कॉन्ट्रासेप्शनच्या सिरीजमध्ये आपले स्वागत आहे. माझं नाव डॉक्टर अमृता पुनसे, कन्व्हेनर या सिरीजची. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर आशिष काळे सर. सर पुणे येथील सुप्रसिद्ध गायनेकोलॉजिस्ट आहेत, एंडोस्कोपिक सर्जन आहे आणि फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. तसेच अमॉक्सच्या एमटीपी आणि फॅमिली वेलफेअर कमिटीचे ते चेअरपर्सन आहेत. सर आपल्याला आज सांगणार आहेत की नवीन कुठली कुठली कॉन्ट्रासेप्शन्स अवेलेबल आहेत. चला तर मग बघूया. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर आशिष काळे, फॉक्सी या ऑर्गनायझेशनचं चेअरपर्सन आहे फॅमिली वेलफेअर कमिटीचा. आज आपण बोलणार आहोत की हा विषय आहे गर्भनिरोधकता आणि त्याची लेटेस्ट डेव्हलपमेंट काय आहेत आणि काय परिणाम होऊ शकतात. गर्भनिरोधकता ज्याच्याबद्दल आपण बोलतो तर त्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक तर शॉर्ट टर्मसाठी आणि लॉंग टर्मसाठी. शॉर्ट टर्मसाठी जर तुम्ही विचारलात तर हे काही महिन्यांसाठी तुम्ही गर्भनिरोधक हे उपयुक्तता असते गर्भनिरोधकाची, आणि जेव्हा तुम्ही लॉंग टर्म म्हणता तेव्हा त्याची काही वर्षांसाठी उपयुक्तता असते. आपण पहिल्यांदा लॉंग टर्मसाठी बोलूया. लॉंग टर्म म्हणजे 5 ते 10 वर्ष किंवा 2 ते 5 वर्ष. तर 5 ते 10 वर्ष तुम्हाला गर्भनिरोधकता पाहिजे असेल तर त्यासाठी उत्तम पर्याय आहे तो म्हणजे तांबीचा. तांबी ही गोष्ट जेव्हा तुम्ही गर्भाशयामध्ये लावता त्याच्यासाठी तुम्हाला गर्भनिरोधकता ही 5 ते 10 वर्षासाठी होऊ शकते. पण तेच करत असताना कधी कधी त्याच्यामध्ये स्पॉटिंग होणं किंवा तुम्हाला पाळीच्या वेळेला दुखणं या गोष्टी होऊ शकतात. त्यानंतर येतात की इम्प्लांट्स. इम्प्लांट हे सर्व सोपं आहे, ते कातडीच्या खाली लावलं जातात आणि हे 3 ते 5 वर्षासाठी आहे. तुम्ही जर विचारलात तर त्याचा साईड इफेक्ट म्हणजे जर वेट गेन होणं किंवा प्रोजेस्टेरॉनमुळे इंटरमेन्स्ट्रुअल सायकलचं ब्लिडिंग होणं तर ह्या गोष्टी या घडण्याची शक्यता असू शकते. तिसरे येतात की मिनी पिल्स किंवा ओसी पिल्स, या काही महिन्यांसाठी तुम्ही वापरू शकता. त्याच पद्धतीने डेपोप्रोवेरा हे 3 महिन्यानंतर एकदा वापरलं जातं, ते इंजेक्शन आहे. आणि या संदर्भात अजून माहिती पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईटवरती, ज्याला फॉक्सीची वेबसाईट आहे, फॅमिली वेलफेअर कमिटीची पण आहे, ते तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.